श्री स्वामी स्तवन. कोणतीही सेवा सुरू करण्यापूर्वी एक वेळा श्री स्वामी स्तवन वाचावे. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वतीय नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर्य यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदम परमसुखद केवल ज्ञानमूर्ती द्वंद्वादित गगनसदृश तत्त्वमस्यादिलश एकम नित्य विमलमचल सर्वादि साक्षीभूतम भावातीत त्रिगुणरहित सद्गुरु तम नमामि. ओम रक्ताग्न रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्य वदन कंठा टोपीचे माला दंड कमंडलुधय कट्यांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि माम पाहि माम पाहि माम. आता करूया प्रार्थना. जय जयाजी अघरणा करभार्तरा कैवाल्य सदना ब्रह्मानंदा यतिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांड दिशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी. तो अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तूची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टधी कपालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हव्य आणि होता दाता आणि देवविता तूच समर्थ निश्चय. जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागी आदिमध्याग्र कोटे नसे पाहता. असोनिया निर्गुण रूपे नटलासे सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांचाही तर्कचाचरे शास्त्रातही नावरे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवली आपली स्तुती. सहस्त्रमुखी निश्चिती शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माता रक्षावे मजसी समर्था. कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पाहावे. आता इतुकी प्रार्थना आणावी जी आपल्या मना. कृपा समुद्री यामिना आश्रय देई जय सदैव. पाप ताप आणि दैन्य सर्व जावो निरसन. इहलोकी सौख्य देवन परलोक साधन करवावे. दुस्तुर हा भवसागर याचे पावावया पैलतीर. तन्वान तरणी साचार प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुले नाना न बाधत तुझ्या कृपे. किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन. अज्ञान तिमिर निरसन ज्ञानार्क हृदयी प्रकटोपय. शांती मनी सदा वसो वर्ताभिमान नसो. सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भवदुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो. वृथा विषयांची नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम. तेने होवा सुगम दुर्गम जो भवपंत. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांतिचित्ता. अंगी न यावी असत्यता सत्य विजय सर्वदा. आत्मवर्गाचे पोषण न्याय मार्ग अवलंबन. इतुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था. असोनिय संसारात प्राचीन तव नामामृत. प्रपंच आणि परमार्थ तिने सुगम मजलागी. करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा. माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेची. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ह्याचाच अर्थ मराठीतून हे स्वामी स्तवन म्हणजे स्वामींच्या दिव्य रूपांचे वर्णन आणि त्यांच्या चरणी केलेली सुंदर अशी प्रार्थना आहे. यात गणपती सरस्वती आणि गुरूंना नमन केले आहे. स्वामींना अक्कलकोट निवासी दत्तात्रेय अवतार आणि ब्रह्मानंद स्वरूप म्हटले आहे. ते गगनासारखे विशाल त्रिगुणांच्या पलीकडले असलेले आणि सर्व बुद्धीचे साक्षीदार आहेत. रक्तवर्ण आणि कमलनेत्र स्वामींचे रूप तेजस्वी तांबूल छटा असलेले आणि डोळे कमळासारखे सुंदर आहेत. त्यांच्या अंगावर डोक्यावर टोपी आणि हातात माळ दंड व कमंडलू आहे. ते त्रैलोक्याचे पालन करते आणि भक्तांवर प्रेम करणारे भक्तवत्सल आहेत. सर्वव्यापी स्वरूप स्वामी हेच अग्नी वायू आकाश आणि जीवन आहेत. चंद्र सूर्य विष्णू शंकर आणि इंद्र या सर्व रूपात तेच नटलेले आहेत. करता आणि करविता जगात जे काही घडते ते स्वामीच घडवून आणतात. ते निर्गुण निराकार असूनही भक्तांसाठी सगुण साकार रूप घेतात. कवी म्हणतो की माझे ज्ञान अल्प आहे, मी तुमची स्तुती कशी करू. हजार तोंडे असलेले शेषनागही तुमचे वर्णन करताना थकतो, तिथे माझी काय कथा. स्वामींकडे प्रार्थना माझ्या केली आहे. माझ्या मनातील दृष्ट वासना भ्रम आणि अहंकार नष्ट करा. मला संसारात सुख द्या आणि परलोकात मोक्ष द्या. माझ्या हातून नेहमी न्याय मार्ग आणि सत्याचे आचरण होऊ द्या. शेवटी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः.
हे म्हणून एक माळ जप करावी आणि मग पहिल्या अध्यायाला सुरुवात करावी. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर्य यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदम परमसुखद केवल ज्ञानमूर्ती द्वंद्वातीत गगनसदृश तत्वमस्यादिलक्षम एक नित्य विमलमचल सर्वाधी साक्षीभूत भावातीत त्रिगुणरहित सद्गुरु तम नमामि. ओम रक्ताग्न रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्य वदन कंता टोपीचे माला दंडकमंडोलधर कट्यांक रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्य बालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि माम पाहि माम पाहि माम. जय जय क्षीरसागर विलासा माया चक्र चालका विनाशा शेषशयना अनंत वेशाना मातिता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोतया. त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत परशुधर अगम लीला जयाची तया मंगलाशी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे होय. जिचा वर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता तत्व सकळ काव्यार्थ येत हाताती ब्रह्मसुता नमिले. जो अज्ञान तिमिरनाशक विद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य ते वस्ती मातपितर तैसेच श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांचे नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही त्रिकुमार दत्तात्रेय नमियला. धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मग घेत असे अवतार प्रत्यक्ष जोका त्रिकुमार अक्कलकोटी साचारस प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी कोणत्या जातीत कोणत्या कोळी कोण वर्ण आश्रम धर्मकोळी कोणासेही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले. त्यासी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडणी आपला विख्यात महिमाजनी गावयाचे योजले. करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी अठाई वार्ता मी पणाची नसेची. ऐसी ऐकून या स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागे अभय देती वरद हस्ते करुनिया. आता नमो साधुवृंद ज्यांशी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदो देत राहते. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचेले ज्यांनी वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुल मुकुटवंतास नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहोन ज्ञातेही डोलविती मान तयाचे चरण नमिले. ईशचरणी जडले चित्त ऐसे तुकाराम अधिक भक्त ग्रंथारंभी तयानमित वरद प्रसादा कारणे. अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करुणे आपण हृदयस्थ राहून ग्रंथरचना करवावी. आता करू नमन जपा श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले. परी हे अमृत जानोनी आदर धरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृतवाणी ते कडे न पहावे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या महोदधीतुनी पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मानसज्ञानी अनुमान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृतकथा संमत आदरे भक्त परिसत प्रथमो अध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरम नाम प्रथमाध्याय गोढा. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपादवल्लभार्पणमस्तु. पहिल्या अध्यायाचा पूर्ण मराठी अर्थ. अध्यायाची सुरुवात श्री गणेश सरस्वती कुलदैवत आणि गुरुदेवांना वंदन करून झाली आहे. यात अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांचे वर्णन केले आहे. स्वामी हे केवळ गुरु नसून ते साक्षात परब्रह्म ज्ञानमूर्ती आणि त्रिगुणातील सत्व रज तम या गुणांच्या पलीकडले आहेत. विष्णू शंकर क्षीरसागरात राहणाऱ्या विष्णूचे आणि कैलासपती शंकराचे नमन केले आहे. ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचा अवतार असलेल्या श्री दत्तात्रेयांना वंदन केले आहे, ज्यांनी अत्री ऋषींच्या घरी जन्म घेतला. धर्माच्या रक्षणासाठी देव विविध युगात अवतार घेतात. त्याचप्रमाणे या कलियुगात श्री स्वामी समर्थांच्या रूपाचे साक्षात परब्रह्म अक्कलकोटमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. ते कोणत्या जातीचे आणि कोणत्या कुळाचे आहेत हे कोणालाही कळले नाही. त्यांनी अनेक चमत्कार करून भक्ताच्या इच्छा पूर्ण केल्या आहेत. व्यास वाल्मिकी ज्यांनी पुराण आणि रामायणे रचली, श्रीधर आणि वामन पंडित यांसारख्या महान कवींना नमन केले. ज्यांचे चित्त नेहमी ईश्वराच्या चरणी असते, अशा संतांना नमन करून त्यांनी माझ्या हृदयात राहून हा ग्रंथ पूर्ण करून घ्यावा.
स्वामींनी हातात दंड आणि कमंडलू धारण केला आहे. कमरेला करदोडा आहे. ते तिन्ही गुणांच्या सत्व रज तम पलीकडले असून तिन्ही लोकांचे पालन करणारे रक्षक आहेत. जे साक्षात अत्री ऋषींचे पुत्र दत्तात्रेय आहेत, तेच आता अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ या रूपाने प्रकट झाले आहेत. लेखक म्हणतात की माझी भाषा कदाचित साधी गावंढळ असेल, शुद्ध नसेल, पण तुम्ही माझ्या भाषेकडे लक्ष न देता त्यातील भक्ती आणि स्वामींच्या लीला पाहाव्यात. ओम श्री सद्गुरू अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरू परमपूज्य श्री मोरे दादा की जय. भारत माता की जय. श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय.